अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने तालिबानी अत्यंत वेगाने कूच करत आहेत। अफगाणिस्तानच्या 65% भूभागावर आता तालिबानचं वर्चस्व निर्माण झालंय। तिथल्या अशांततेच्या जगावर दुर्गामी परिणाम घडणार यात कुठलीच शंका नाहीये। भारताला पाठिंबा देणाऱ्या अफगाणिस्तानातल्या शरणार्थींना केंद्र सरकार देशात आसरा देऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एकंदरीतच अफगाणिस्तानातल्या अशांततेचे पडसाद जगात उमटू लागलेले आहेत। पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। अफगाणिस्तानात तालिबाननं मुसंडी मारली आहे। हेल्मंडसह आणखी 4 शहरं तालिबानच्या ताब्यात आली आहेत। हेरात या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि कंदाहार या तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरांसह 34 प्रांतांपैकी 18 प्रांतांच्या राजधान्या तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यात। तालिबान्यांनी राजधानी काबूलला वेढा दिला असून तिथं धुमश्चक्री सुरू आहे। अमेरिकेनं काढता पाय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। अफगानिस्तान कुछ मेजर सिटीज सुरक्षित है, अभी वो भी नहीं है। 2 ही या 3 ही बचे हैं, बाकी सारा का सारा तालिबान ले लिया। तालिबान नहीं, पाकिस्तान ही बोल दीजिए। अगर आपकी हालत आपकी इंडिया की हालत होती, अगर आप अफगानिस्तान में होते तो आपको दुख नहीं होता। तालिबान्यांच्या सरशीने शिया बहुसंख्याक मुस्लिम राष्ट्रांमध्ये धोक्याची घंटा वाजते। अफगाणिस्तानातून आताच अल कायदा, इसिस, तुर्किस्तान इस्लामिक मूवमेंट आणि इस्लामिक मूवमेंट ऑफ उझबेकिस्तान यांना बळ मिळू लागलाय। लष्कर तय्यबा आणि जैश ए मोहम्मद या भारताला डोकेदुखी ठरणाऱ्यांचे तळ पाकिस्तान हलवेल अशी भीती आता व्यक्त होते। तालिबान लोगों को वार्निंग दे रही थी, क्योंकि हमने अमेरिकन कंपनी के साथ भी जॉब किया है वहाँ पे। अगर उनको पता चला कि हम वहाँ पे अमेरिकन के साथ काम किया है तो उन लोगों हमको मार देती है, इसलिए हम वहाँ से भाग के यहाँ पे आ गए। तालिबान चारों तरफ से अटैक कर रहे हैं, चारों तरफ से अटैक कर रहे हैं, और तालिबान ये जानना चाह रहे कि अफगानिस्तान गवर्नमेंट को अपने हाथ में ले ले। अमेरिकी सैन्य माघारीचा शेवटचा टप्पा सुरू होण्याच्या 1 आठवड्याआधी तालिबान्यांनी दक्षिण अफगाणिस्तानच्या जवळजवळ सर्व भागांवर ताबा मिळवलाय। अशात अफगाणिस्तान आणि त्याचा शेजारी असलेला पाकिस्तान ही जगासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे। या दोन्ही देशांमध्ये अतिरेक्यांना आसरा घेणं सोपं होणार असल्यानं सर्व जगच आता असुरक्षित झालंय। तालिबाननं भारताविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। जर भारत अफगाणिस्तानमधील जनतेला आमच्या विरोधात लढण्यासाठी बंदुका, शस्त्र आणि स्फोटके पुरवत असेल तर आम्ही याकडे वैर भावनेतून केलेली कारवाई अशा दृष्टिकोनातूनच पाहू अशी भूमिका तालिबाननं घेतली आहे। तर दुसरीकडे अमेरिकेच्या माघारीनं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी चीन सरसावताना दिसतोय। बेल्ट रोड उपक्रमातून वाखान भागावर त्यानं डोळा ठेवलाय। एकंदरीतच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे त्रिकूट जगासाठी सध्या समस्या बनलाय। त्यामुळे जागतिक स्तरावरच यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अवघ्या जगाची चिंता वाढवणारा हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आणि धगधगतं सध्याचं अफगाणिस्तान हे या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आहेत। आपल्या सोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर। मी दोघांचे स्वागत करतो या चर्चेमध्ये। सुरुवातीला मी देवळाणकर सरांकडे जातोय। सर, आज हे अफगाणिस्तान धगधगतंय म्हणजे नेमकं काय होतंय, काय सुरू आहे अफगाणिस्तानमध्ये, आणि आता अफगाणिस्तान हे तालिबान्यांच्या पंजापासून किती दूर आहे? मला असं वाटतं की अफगाणिस्तानमध्ये जे घडतं आहे ते प्रेडिक्टेबल आहे। म्हणजे या संदर्भातली प्रेडिक्शन्स आहेत हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीजनी केलेले होते। जर अमेरिका आणि नॅटो फोर्सेसनी तिथनं काढता पाय घेतला त्यानंतर साधारणतः 3 महिन्यांमध्ये संपूर्ण अफगाणिस्तान हा तालिबानच्या हातामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। परंतु आता चित्र तर असं झालेलं आहे की 31 ऑगस्ट पर्यंत अमेरिकन फोर्सेस ह्या अफगाणिस्तानमधनं बाहेर पडणार आहेत, आणि त्याच्या पूर्वीच काबूल हे तालिबानच्या हातात जातं की काय अशा स्वरूपाची परिस्थिती
ही निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की हा जो अमेरिकेचा निर्णय होता, हा निर्णय याच्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहे. कारण हा. जे दोहा अग्रीमेंट मागच्या वर्षी झालेलं होतं, त्या दोहा अग्रीमेंटमध्ये सप्टेंबर एंड पर्यंत अमेरिका आपल्या फोर्सेस काढून घेणार होता. डोनाल्ड ट्रम्प तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, परंतु त्यासाठी त्यांनी काही प्री कंडिशन्स ठेवलेल्या होत्या. आणि त्या हा. प्री कंडिशन पैकी पहिली कंडिशन अशी होती हम्म. की तालिबान कोणत्याही पद्धतीचा व्हायलन्स किंवा हिंसाचारामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये. हा. तालिबान इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये सहभागी होईल. तालिबान अल कायदा किंवा आयसिसला आपल्या भूमीवरनं म्हणजे अफगाणच्या भूमीवरनं कोणत्या प्रकारचं कार्य करू देणार नाही अमेरिकेच्या इंटरेस्टच्या विरोधात. परंतु तालिबानने या तिन्ही तरतुदींचा भंग केलेला आहे. त्यामुळे हा. खरं तर अमेरिकेला तिथनं सैन्य काढून घेण्याची गरजच नव्हती. कारण दोहा अग्रीमेंट जो आहे, ह्या दोहा अग्रीमेंटचा पूर्णपणे भंग झालेला आहे. तालिबान हा पूर्णपणे हिंसक बनलेला आहे. तालिबान इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तयार नाहीये. अशा वेळेला बायडन यांना हा आपला जो निर्णय होता हा निश्चितपणे पुढे ढकलता येऊ शकला असता, होय. परंतु त्यांनी जो निर्णय अत्यंत घाईघाईने घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेण्यापूर्वी अमेरिकेच्या डिफेन्स डिपार्टमेंटनी, अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीजनी बायडन यांना वॉर्निंग दिलेली होती की अशा स्वरूपाने तिथं पुन्हा एकदा तालिबान सत्तेवरती येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि तालिबानचा जो पहिला अनुभव होता तो इतका वाईट आहे. जेव्हा तालिबान 1-0 होतं म्हणजे 1996 ते 2001, त्यावेळेला अफगाणिस्तान संपूर्ण जगामध्ये टेरर एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी बनलेला होता. अफगाणिस्तानच्या भूमीवरनं ट्रेन झालेले जे दहशतवादी होते ते आफ्रिकेमध्ये गेलेले होते, रशियाच्या चेचन्यामध्ये गेले होते, चीनच्या शिनचियांगमध्ये गेले होते आणि ते जम्मू आणि काश्मीरमध्ये पण आलेले होते. त्यामुळे हा जो पूर्णपणे ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड सेंटरवर सुद्धा गेलेले होते निश्चितपणे. कारण त्याच काळामध्ये अल कायदानी जी प्लॅनिंग केली होती, जी कॉन्स्पिरसी केली होती, जो कट केलेला होता, हा अफगाणिस्तानमध्ये शिजलेला होता. याची पूर्ण कल्पना ही अमेरिका आणि युरोपियन नेशन्सला आहे. परंतु आता सध्या आपल्याला अशी परिस्थिती दिसते की या लोकांनी जवळपास एक पद्धतीची मानसिकता बनवली. मला याचं विलासजी महत्वाचं आश्चर्य वाटतंय की तुम्ही आता अमेरिकन मीडिया बघा, विशेष करून न्यूयॉर्क टाइम बघा. या न्यूयॉर्क टाइम मधनं जे तालिबानचे प्रतिनिधी आहेत त्यांना ओपेड म्हणजे त्यांचं जे एडिटोरियल पेज आहे त्याच्या अपोजिट मध्ये ह्या लोकांना त्यांचे इंटरव्ह्यू छापून येत आहेत. कदाचित बायडनच्या निर्णयाला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी आता युएस आणि पश्चिमी मीडिया एक प्रकारचा रोल प्ले करतोय. पण या लोकांना याची कल्पना नाहीये की त्यांनी इथनं जरी ते गेले असले, ते हजारो किलोमीटर जरी दूर असले तरी याचा नंतर फटका ह्या त्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात जो या आधी सुद्धा लादेनच्या माध्यमातून बसलेला होता. पण माझा प्रश्न आता हेमंत महाजन सरांना आहे. महाजन सर, आज अस्वस्थता म्हणजे धगधग तिकडे आहे कुठे अफगाणिस्तानमध्ये, पण अस्वस्थता भारतात आहे. काय कारण आहे याच्या मागचं? का तालिबान तिथं सत्तेवर येणं आपल्यासाठी धोकादायक आहे? काय अडचण होऊ शकते आपली? असं आहे, तालिबानचे जे शस्त्रधारी आहेत त्यांची संख्या 60-70 हजाराच्या आसपास आहे. आणि त्याच्या विरुद्ध जे सैन्य लढत आहे अफगाणिस्तानचं, त्यांची संख्या ही जवळजवळ 3 लाख आहे. आणि या सैन्याबरोबर एअरफोर्स आहे, अतिशय अत्याधुनिक शस्त्र आहेत वगैरे. परंतु ज्या प्रकारची लढाई लढली जाते आहे तर मुख्य असं आहे की लढाई लढली जातच नाहीये. आणि जे अफगाणिस्तानचं सैन्य आहे हे सरळ तालिबानला सरेंडर करत आहे बिना लढाई करता. म्हणूनच आता 70% 80% अफगाणिस्तानवरती तालिबानचा हा कब्जा झाला. पण असं का सर? त्यांनाही वाटतं तिथल्या सैन्याला की तालिबानची सत्ता यावी, राजवट यावी इथं म्हणून? अजिबात नाही. असं आहे की तालिबानचं जे अफगाणिस्तानचं सैन्य आहे त्याला इव्हन भारतीय सैन्याने सुद्धा ट्रेन केलेलं आहे. सैन्य चांगलं आहे, परंतु त्यांच्या नेतृत्वाची क्षमता कमी असल्यामुळे आणि त्यांची लढण्याची इच्छाशक्ती नाही, हे सर्वात मोठं असल्यामुळे त्यांना कुठलं एक सेंट्रल नेतृत्व नाहीये. सगळे हे ट्रायबल बेस्ड लँडलॉर्ड्स आहेत वगैरे वगैरे. तर त्यामुळे इच्छाशक्ती लढण्याची नाही आणि हिंमत नाही. तर त्याच्यामुळे हे न लढता हे हरतायत. जर ते लढायचं म्हटलं तर हे तालिबानला अगदी नक्कीच थांबवू शकतात, पण ते होताना दिसत नाहीये. असं वाटतं की काबूलच्या जवळ किंवा अजूनचे 2-1 शहर आहे कंदाहार वगैरे, तिथे एखाद्या वेळेला लास्ट लढाई होऊ. पाकिस्तान आज तालिबानला प्रचंड प्रमाणामध्ये मदत करतोय. ही जी इव्हिल ऍक्सिस आहे ही तालिबान, पाकिस्तान आणि चीनची मिळून आहे. आणि पाकिस्तान हा तालिबानला नेहमी स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे सामरिक आपल्याला डेप्थ म्हणून समजतो. तर भारताशी युद्ध झालं आणि पाकिस्तानला तर मागे जायची गरज झाली तर अफगाणिस्तानचा वापर करण्यात येईल वगैरे वगैरे. आणि आज तालिबानच्या बाजूने मदत करण्याकरता असं मानलं जातं 30-40 हजारहून जास्त पाकिस्तानी सैन्य त्यांना मदत करत आहे. पाकिस्तानचे स्पेशल फोर्सेस म्हणजे SSG वगैरे ते तिथे आहेत. अनेक दहशतवाद्यांना तिथे पाठवलं आहे. आणि हे सगळे जे पाकिस्तानी तिथे आहेत
हे बेसिकली तालिबानला नेतृत्व पुरवत आहेत आणि याच्याशिवाय जास्त चांगल्या पद्धतीने लढण्याकरता तयार करतात आणि म्हणूनच ही जी त्यांची प्रगती तालिबानची पुष्कळ जास्त आहे. जर तालिबानचं राज्य आलं, जी याची शक्यता आता पुष्कळ जास्त आहे, तर काय होईल? अक्षरशः हजारो तालिबानी यांना काहीही काम उरणार नाही. यांना लढण्याशिवाय दुसरं काहीही उद्योगधंदा येत नाही. तर असं मानलं जातं की या तालिबान्यांचा वापर पाकिस्तान भारताच्या काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद पुनर्जीवित करण्याकरता करेल. आणि 80, 90 आणि 2000च्या दशकामध्ये तालिबानचे लढवय्ये तिथे यायचे, हे अफगाणी तिथे यायचे, हे पाकिस्तान मधले लोक तिथे यायचे. एक वेळ अशी होती की काश्मीरमध्ये जे दहशतवादी यायचे 30 ते 40% हे फॉरेन ट्रेंड होते, फॉरेन मधले होते. त्यामधले जवळजवळ 50-60% हे कडवे अफगाणी होते. आणि मग भारतीय सैन्याने त्यांना मारलं खरं, पण आपल्याला तिथे खूप रक्त हे सांडावं लागलं. लक्षात असावं की अफगाणिस्तानला महान शक्तींची स्मशानभूमी म्हटलं जाते. अफगाणिस्तानच्या लोकांनी 19व्या शतकामध्ये ग्रेट ब्रिटनचा पराभव केला आहे, ज्यांच्या साम्राज्यावरती सूर्यास्त होत नव्हता. 1980 आणि 90च्या दशकामध्ये त्यांनी सोव्हिएत युनियनचा पराभव केला, की जे अतिशय अनुभवी असं सैन्य होतं, दुसऱ्या महायुद्धात लढलं होतं, लढवय्ये त्यांच्याकडे नेतृत्व होतं. आणि आता जी एकुलती एक जगातली जी महाशक्ती आहे अमेरिका, त्याचा पूर्ण पराभव होऊन ते परत चाललेलं आहे. तर म्हणून असे कडवे लढवय्ये ज्यांनी 3 महाशक्तींचा गेल्या 100 वर्षात पराभव केलेला आहे, ते जर लढवय्ये जर काश्मीरमध्ये आले, भारताच्या इतर भागामध्ये आले, तर हिंसाचार नक्कीच वाढणार. आणि त्यांना आणि म्हणूनच भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. आणि असंही दिसतंय की आधीच शैलेंद्र सरांनी सांगितल्याप्रमाणे आधीचे जे तालिबानी होते ते आत्ताचे तालिबानी यांच्यात कुठलाही फरक जाणवत नाहीये. तितकेच ते आजही घातक आहेत, तितकेच ते आजही रक्तपात करणारे आहेत, जरी त्यांनी सांगितलं असलं की आम्ही रक्तपाताचा सोडलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल चर्चा करायची. जगावर याचे काय परिणाम होतील? पुन्हा ती फॅक्टरी सुरू होईल का दहशतवादाची अफगाणिस्तानातून? याबद्दल चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय विशेष कार्यक्रम धगधगतं अफगाणिस्तान. आणि याच विषयी बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आणि निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. मी देवळाणकर सरांकडे जातोय. सर, भारतानं खूप मोठ्या प्रमाणात इथं आर्थिक गुंतवणूक केलेली आहे. भारताचा अफगाणिस्तान गेल्या काही दशकांमधला एक चांगला मित्र बनलेला आहे. पण या मित्र राष्ट्रामध्ये आपल्याला शत्रू मानणारा सत्ताधीश तिथं जर येत असेल, तर आता भारताची भूमिका नेमकी काय असायला हवी आणि भारताकडे पर्याय नेमके काय आहेत? मला असं वाटतं की भारतासाठी ही निश्चितच चिंतेची बाब आहे. याचं कारण असं आहे की भारताला ही अपेक्षा होती, किंबहुना भारताचा हा विश्वास होता की अमेरिकन फोर्सेस हे अफगाणिस्तानमध्ये येत्या काळामध्ये देखील कायम राहतील. त्यामुळे भारताने तिथं कोणत्याही पद्धतीने मिलिटरी रोल प्ले करण्याचा जो प्रकार होता तो डिनाय केलेला होता. आणि भारताचा जो रोल आहे तो प्रामुख्याने डेव्हलपमेंटल रोल आहे, सॉफ्ट रोल आहे. आणि भारताच्या तिथल्या मेजर इन्व्हेस्टमेंट्स आहेत, जवळपास $3 अब्ज इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आणि आता आपल्याकडे बरंचसं कन्स्ट्रक्शन वर्क हे तिथे चालू आहे. त्यातला दुसरा एक महत्वाचा आपल्याला त्याचा कन्सर्न असा आहे की अफगाणिस्तान हा स्ट्रॅटेजिकली सुद्धा भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आपल्याला सेंट्रल एशियाला जो जिथं कझाकिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान सारखे जे देश आहेत ज्यांच्याकडे नॅचरल गॅसचे फार मोठे सोर्सेस आहेत, आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्यांच्याबरोबर नाहीये, आपल्याला जॉग्राफिकली त्यांच्याबरोबर कनेक्टिव्हिटी नाहीये. त्यामुळे आपल्याला अफगाणिस्तानचा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे आपण इराणचं चबहार बंदर जे आहे तिथं $1 मिलियन खर्च करून तिथं आता आपण ते विकसित करतो आहोत. आणि आपण इराण आणि अफगाणिस्तान अशा प्रकारचे ट्रान्सपोर्टेशनचे रूट्स देखील किंवा रोड देखील आपण मोठ्या प्रमाणावर विकसित करतो. रेल रूट देखील कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे. ज्या वेळेला तालिबान तिथं सत्तेवरती येईल त्यावेळेला निश्चितपणे तालिबान मधले काही हार्डकोर ग्रुप्स आहेत जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावरती नाचणारे आहेत. खरंय. मग प्रश्न असा आहे सर की अशा वेळी आपण नेमकं काय करायचं? मला हेमंत महाजन सरांना विचारायचं. सर, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून अगदी थोडक्यात सर, आपला मित्र आज संकटात आहे आणि त्या मित्राचा मित्र अमेरिका असणारा तो सुद्धा आता त्याने हात वर केलेले आहेत. अशा वेळी अफगाणिस्तान भारताकडे खूप आशेनं बघतंय. मग या मित्रासाठी भारत धावून जाणार आहे का? तालिबान्यांसोबत शत्रुत्व घेणार आहे का? घ्यावं का? असं आहे, आपण काय करू शकतो? आपल्याकडे फारच कमी ऑप्शन्स आहेत.
आपल्या समोर जो एकुलता एक ऑप्शन आहे तो असा आहे की एक 5-6 राष्ट्र एकत्र आली आहे, ज्यामध्ये रशिया आहे, सेंट्रल एशियन रिपब्लिक्स म्हणजे कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान अशी राष्ट्र आहेत, त्यांच्या सीमा अफगाणिस्तानला लागलेल्या आहेत, आणि थोड्याफार प्रमाणामध्ये अमेरिका आहे, ज्यांना वाटतं की तालिबानचा पूर्ण कंट्रोल व्हायला नको. आणि आजच्याच वर्तमानपत्रामध्ये आपण बातमी ऐकली असेल की चीनला सुद्धा आता भीती वाटायला लागलेली आहे की ज्या पद्धतीने तालिबान जिंकत आहे, तालिबानचं पूर्ण राज्य येईल, आणि तसं झालं तर चीनला सुद्धा तो त्यांचा प्रांत शिनजंग मध्ये त्रास होणार आहे. तर ही जी इंटरनॅशनल जी आघाडी आहे त्याच्यामध्ये सामील करून हे जे मरण आहे हे आपल्याला जास्तीत जास्त दूर ढकलावं लागेल. आणि खास तर जी मोठी शहरं आहेत की जी 3 मोठी शहरं आज त्यांच्या ताब्यात आहेत, तिथे जर अमेरिकेने पुन्हा ड्रोन स्ट्राईक सुरू केले, पुन्हा एअरफोर्सचा वापर केला, तर त्यांचा जो ऍडव्हान्स आहे तो नक्कीच आपल्याला थांबवता येऊ शकतो. भारत तिथे सैन्य पाठवणार नाही याच्यामध्ये काही डाऊट नको. आणि भारताने आपली भूमिका आजच पेपरमध्ये जाहीर केलेली आहे की जे सरकार म्हणजे अफगाणिस्तानच्या सध्याच्या सरकारला दाबून येणार आहे त्याला आपण सपोर्ट करणार नाही. अर्थात आपण हा स्टँड किती वेळ घेऊ शकतो हा वेळेचा खरंय. प्रश्न आहे. आणि त्यामुळे हा स्टँड आपला बदलतो की नव्या सत्ताधीशांसोबत सुद्धा आपल्याला चर्चा करून वाटाघाटी करून आपले जे इंटरेस्ट आहेत ते आपल्याला जपता येऊ शकतात का, त्याला त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या तरी धग तिथे असली तरी त्याची अस्वस्थता मात्र भारतामध्ये जगामध्ये सगळीकडे जाणवते. आणि त्याचमुळे या सगळ्याचे परिणाम जगावर काय होतात हे जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न होता. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे होते. मी दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमात आलात, आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल. यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.